स्त्री शिक्षणाच्या अग्रणी, आद्य शिक्षिका, थोर समाजसेविका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ज्योत व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतिज्योती ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते. 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय 9 तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षाचे होते. फुले परिवार हा मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाव यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाव एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाव तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले. 1 मे 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणावला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाव तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात ज्योतिराव व सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणावना त्या शाळेत बोलवण्यात आले. ही पहिलीच शाळा ठरली. या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळातील पुण्यातील अन्य भागातही 2-3 मुलींच्या शाळा सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने कमळाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली. ती शाळा 2016 सालीही चालू आहे. 1947 मध्ये काढलेली शाळा बारासात टाउन येथे होती. शाळेमध्ये नवीन कृष्ण मित्र आणि कालीकृष्ण मित्र या 2 भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी 1849 मध्ये पहिली शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा 2 शाखा झाल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला 6 मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40 ते 45 पर्यंत जाऊन पोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला, अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाव सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांच्या
आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला जरड विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12 आणि 13व्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशोपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणीतरी नराधमांच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनाशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूण हत्या करत. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळातपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत असे ठेवले. केशोपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्य फुले व 52 कशी सुबोध रत्नाकर ही काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बाया बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई यांनी लोकांना मोठा मदतीचा हात पुढे केला. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नींचा मेजर कॅनडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतर सावित्रीबाई फुल्यांनी भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिकेने आपल्या शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी गृहिणी नावाच्या मासिकात काही लेखन लिहिलेले आहे. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 1896 आणि 97 सालादरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबाबदारीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजिला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांना पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागला. आधार सावित्रीबाई या देऊ लागल्या. सावित्रीबाई फुले यांचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले आहे.
सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी 1848ला पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर 1840ला वयाच्या 9व्या वर्षी त्या दोघांचा विवाह झाला आणि 1849ला मुस्लिम महिलांनाही शिक्षित करण्यासाठी त्यांनी शाळा काढली. त्यानंतर 1853 साली गर्भवती महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1893ला सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आणि 1873 ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संस्थेत महिलांच्या प्रमुख बनल्या. अशा या क्रांतिज्योती ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम.